दूध का प्यावं माहितीये का? बघा, लहान मूल आईच्या दुधावर वाढतं, तेल पाण्यावर ते वाढत असतं आणि ते त्याला सातम्य असतं. जसं आपण 6 महिने होतात बाळाला घरचं अन्न पातळ स्वरूपात द्यायला लागतो आणि गाईचं दूध पहिले देतो, म्हणजे ते त्याला सातम्य असतं. सो दूध हे किती हेल्दी आहे हे आपण लहानपणापासून बघतो की कॅल्शियम रिच आहे, प्रोटीन रिच आहे, मसल्स चांगले तयार होतात, प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे. वेगवेगळ्या प्रकारची दूध आपण ऐकत असतो. तर बघा, दुधाबरोबर हळद घेतली तर इट इज अँटी इन्फ्लामेटरी, सूज कमी करते, झोप लागते, थकवा कमी होतो. दुधाबरोबर अश्वगंधा घेतलं तर अँझायटी दूर होते, अँझायटी दूर झाल्यामुळे डिप्रेशन कमी होतं. दुधाबरोबर जर तुम्ही वेलची घेतली तर तुम्हाला शांत झोप लागते, जायफळ घेतलीत तरी तेच आहे. आणि दुधाबरोबर शतावरी घेतलीत तर त्यांनी तुमचं वजन वाढायला मदत होते. आता काही वेगवेगळे दुधाचे आपण प्रकार बघतो, जसं की ओट्स मिल्क आहे, की हे IBSच्या पेशंटसाठी खूप चांगलं आहे. जसं सोया मिल्क आहे, महिलांसाठी चांगलं आहे कारण इस्ट्रोजन लेवल बॅलन्स करतात. पण या गोष्टी सतत घ्यायच्या नसतात, आठवड्यातनं एकदा हे घेतलं तर चालेल. किंवा बदाम मिल्क, आल्मंड मिल्क जे असतं ते सुद्धा खूप पौष्टिक आहे, त्यामुळे सुद्धा तुमच्या शरीराची ताकद वाढायला मदत होत असते आणि वेट लॉसला पण ते मदत करतं, कारण ते प्रोटीन रिच आहे, कार्ब्स कमी आहेत. तर हे दुधाचे प्रकार तुम्ही नक्की वापरून बघा.